भरधाव कारचा कहर, 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भरधाव कारने 2 सुरक्षा रक्षकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजली समोर घडलेल्या या भीषण अपघातात 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे। खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजली समोर शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास हा भीषण अपघात घडला। गोविंद किसन शेगोकार वय 64 आणि विवेक देवीदास पायघण वय 41 हे दोघे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर तैनात होते। त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारने त्यांना जोरदार धडक दिली। कारचा वेग इतका प्रचंड होता की दोन्ही सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। दरम्यान सुरुवातीला ही कार एका अल्पवयीन मुलीकडून चालवली जात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली असता आरोपी चालक प्रितपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकट रोड खामगाव हा कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे। या प्रकरणी मृतक गोविंद शेगोकार यांचे भाऊ राजेंद्र किसन शेगोकार यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 106(1), 125 अ आणि ब, 281 तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे हे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। भरधाव वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। खामगावातील या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। हॉटेल पुष्पांजली समोर त्यांचा एक वॉचमन आहे आणि त्याच्यानंतर सर मारुती सुझुकी समोर शोरूम समोर पण तिथे एक वॉचमन ठेवलेला आहे। हे 2 वॉचमन आहेत। ते वॉचमन बसलेले असताना गोविंद किसन शेगोकार आहे हे एक वॉचमन आहे, तर विवेक देवीदास पायघन हे दोघेही वॉचमन तिथं आपल्या दुकानासमोर आपली ड्युटी करीत असताना MH15 GF 8073च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवून त्या दोघांना उडवून दिलं आणि त्याच्यात त्या दोघांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालेला आहे। अशा याच्यावरून आपण आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(1) अ, 281 आणि MVFचा 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासात आम्ही वाहन चालक हा तिथून घटनास्थळावरून पसार झाल्याने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चालक आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपी प्रितपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकेट रोड खामगाव हे वाहन चालक आहे। यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। ठिकाणी वाहन एक अल्पवयीन चालवत होती। नाही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलंय त्या वाहनामध्ये त्यांची मुलगी बसलेली होती। त्यांना वाटलं की ते अल्पवयीन मुलगी आहे, पण सीसीटीव्ही फुटेजची खात्री केली व मैताच्या नातेवाईकांना देखील आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवलं। आम्ही स्वतः खात्री केली वाहन तेच चालवत होते, जो प्रितपाल सिंग अमरजीत सिंग संधू। व्हायरल विषय न्यूज खामगाव।